यांच्या शुभ हस्ते 100 किंगमेकर सरकार म्हणून परिचित असणारे आहे आदरणीय अजय दादा पवार वावंजय यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल गुलशन पाटील एकच नाद बैलगाडा शर्यत गुलशन दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या शुभ हस्ते गुलशन पाटील एकच नाद बैलगाडा शर्यत आम्ही कधीच नसतो माग सारे अड्ड्यात लावतो आग एकच नाद बैलगाडा शर्यत सन्मान्य गुलशनभाई पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचे या मैदानाचे जे शिल्पकार आहेत स्वतः मालक आहेत कृष्णाशेठ जमदाडे साहेब यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत इथे केलं जात आहे। त्यानंतर राम आरेकर यांचा येतोची सन्मान इथे केलं जाईल। राम आरेकर या इसाकबाई शेख यांना आम्ही आमंत्रित करतो। इसाकबाई आपल्या शुभ हस्ते राम आरेकर यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं। इसाकबाई शेख वावंजय यांच्या शुभ हस्ते राम आरेकर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे। सर मान्यवरांचा इथे सन्मान झालेला आहे। आज हर्ष इंटरप्राइजेस हर्षल इंटरप्राइजेस सोरा इंटरप्राइजेस ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी 40 प्लस यांच्या वतीने सन्मान्य अजितदादा गिरी अजित गिरी या आपला सन्मान इथे केला जाईल। शवाळ साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। अजित गिरी या बाकी सन्मानी बसून घ्यायचे आहे। सन्माननीय रामदास शवाळे साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो। निश्चित स्वरूपात सन्मान्य नामदेव जमदाडे साहेब मंगेशदादा पाटील उमेश पवार शशिकांत कुटले आणि सरपंच बालूदादा पवार ग्रामस्थ मंडळ वाकडी यांचं निमंत्रण स्वीकारून साहेब तुम्ही या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात। आपणास आमची विनंती आहे की आपण इथे मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत व्यक्त करत असताना उपस्थित सर्व खेळाडूंना आणि ऑर्गनायझर कमिटीला आपण इथे शुभेच्छा द्याव्यात। वाकडी गावचे ग्रामदैवत आई गावदेवी ग्रुप आणि सरपंच उपसरपंच व या ग्रामपंचायत सदस्य चषक आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सहकारी मित्र नामदेव जमदाडे आणि त्यांचे सर्व टीम संदीप असेल आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज योगायोगानं माझे सहकारी मित्र प्रसादभाई रंगिले म्हणजे त्यानं गोलूभाई बंद असे माझ्यासोबत आले आमचे बाळू म्हात्रे असतील DK भोपे असतील माझे सहकारी सुकेश भोपे असतील आमचा अक्षय असेल या पंचकोरीत सर्वच माझे ह्या गावदेवी ग्रुपचे सर्व सहकारी उपस्थित या पंचकोरीतील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित क्रिकेट रसिक आणि बंधूंनो सर्वप्रथम आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो। आपला हिंदू धर्म आहे। हिंदू धर्मामध्ये एक आपल्या वर्षातनं असे सण येतात की त्याला मुहूर्त लागत नाही। एक असते अक्षय तृतीया आमचे नाना पाटील नाव घ्यायचं राहिलं नाना आणि दुसरा असतो गुढीपाडवा। ह्या 2 मुहूर्तांना खऱ्या अर्थानं मुहूर्त लागत नाही आणि या आजच्या या पाडव्याच्या निमित्तानं माझ्या सर्व या खेळाडूंना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आज या नववर्षाच्या हिंदू धर्मातील बरोबर ना आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आपण पाहत असाल की माधवराव गडगे तुमच्या आवाजापुढे आमचा आवाज पाय नाही आहे पण आता काय करणार तुम्हाला परमेश्वराची देणगी आहे। क्रिकेट आपल्यात 2 पंढरी आहेत। एक पंढरी असती की वारकरी समुदायाची आणि दुसरी पंढरी आहे आपली क्रिकेट पंढरी आणि दोन्ही पंढरीच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये जे समतोल राखण्याचं काम होतं तर फक्त ह्या 2च पंढरीमुळे होतं। महादेवराव उल्लेख करत जातो मी कधी कधी काय होतं कुठलंही काम असो प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात परंतु चांगली बाजू घेऊन पुढे जायचं असतं। काही आयोजकांनी क्रिकेट भरवल्यानंतर त्यांना एक दुसरी वाईट बाजू पण एक गिनली जाते पण ती न करता चांगली बाजू काय असते तर वारकरी संप्रदायामध्ये ज्या पद्धतीनं जात पंत हा कुठलाही पात नाही कुठला देश पातला नाही आणि कुठलंही राजकीय समीकरण नसतं। सर्व राजकीय समीकरण एकत्र करण्याचं एक व्यासपीठ असतं ते वारकरी संप्रदाय
आणि त्याचबरोबर दुसरं एक समीकरण असतं, ही क्रिकेटची पंढरी. ह्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये कुठल्या जातपात धर्म नसतो आणि कुठलाही पक्ष नसतो. अनेक आपण पाहत असाल बॅनर पाहिलेत, अनेक पक्षाचे जे सामाजिक कार्यकर्ते असतील, मी कुठल्या पक्षाचा, हा कुठला पक्षाचा, हा कुठला, हा काही भेदभाव न पाहता, त्याच्यामुळं मी 2 पंढरी म्हटलं. आणि ह्या सगळ्या 2 पंढरी आपल्या राज्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं हा आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र का म्हटला जातो, की राजकीय किती समीकरण होतात, परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्याच्यातनं जे समीकरणात, जसं वारकरी संप्रदायातनं जसं आपल्याला मार्गदर्शन मिळतं किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन घेण्याची संधी मिळते, त्याच पद्धतीनं ह्या क्रिकेटच्या पंढरीमधून सुद्धा तोच संदेश, पवार साहेब तुमचंही या नाव घ्यायचं राहिलं, तर हा सगळा समतोल राखण्याचं काम ह्या माध्यमातून होतं. म्हणून अशा खेळांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशा ह्या मताचा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगतो. म्हणून आयोजकांचं, संदीप तुमच्या आयोजकांचं, आमचा नामदेवराव मित्र आहे, आयोजकांचं तेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आज 40+ मला पाहायला भेटली मॅच. हां, सत्कार घेऊन नाही, सत्कार नाही, आयोजकाच घेऊ आपण. चांगलं नियोजन केलं, आम्ही आपलाही सत्कार करू. सत्कार करण्याचा अधिकार मला आता गोलूबाई, म्हणजे गोलूबाईची ओळख तुम्हाला माहिती असेल की कुठल्या अँगलनं पाहता, पण गोलूचा विषय असा आहे की करोनाच्या कालखंडामध्ये तो काही एक छोटा कार्यकर्ता आहे, तो काही असा मोठा पैशावाला नाही आहे, पण त्याची भावना मोठी आहे. करोनाच्या कालखंडामध्ये असंख्य पाहिले दानशूर, मी पण टनाने धान्य वाटलं, म्हणजे हा काय व्यासपीठ नाही आहे, परंतु तो ओघानं भेटला आहे, तर त्याचं वर्षात येणार मी त्याला शुभेच्छा दिल्या. की असंख्य कार्यकर्ता दानशूर लोक असतात, पण प्रत्येक असा भंडारा लावल्यासारखा कार्यक्रम म्हणजे करोना कालखंडामध्ये ज्या सर्वसामान्य गरिबांना जर ते अन्नदान केलं असेल, त्याचं नाव म्हणजे प्रसाद रंगीले. आणि अशाचा त्याचाही मला आज इथे सहवास भेटला, त्याचा त्याबद्दल आभार व्यक्त करतो. अशा काही घटना सामाजिक कार्य करण्यात येतात, तर सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला आपण त्याच्या पाठीशी हातभार लावला पाहिजे. ह्या भूमिकेतनं हे क्रिकेटच्या पंढरीमधून काय होतं, आपण पाहत असाल की न्याय भूमिका असेल, हे एक बॉलच्या खेळा एका बॉल पकडण्यासाठी 11 लोक सावध असतात. अशाच सर्व हे आपल्या माध्यमातून घडत राहावं. आणि माझ्या नवयुवकांना हे नेहमी मी ज्या वेळेला मला संधी भेटते, नवयुवकांना मी नेहमी सांगत असतो, जसं क्रिकेट कॅप्टनच्या मधून खेळाच्या माध्यमातून एकत्र येतात, परंतु हे आपल्या गावच्या विकासासाठी, आपल्या भागातील विकासासाठी, आपल्या त्या खेळाडू टीममधील काय 12, 15, 20 जी मुलं असतील, त्यातला कोण वाईट मार्गाला जातोय का, हे पण नामदेवराव खऱ्या अर्थानं आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर एकी कशासाठी आणि एकीने काय परिवर्तन होतं, लोकशाहीच्या दुनियेमध्ये आपण राहतोय, आपल्या राज्यात लोकशाही, केंद्रात लोकशाही, तर लोकांच्या लोकसमूहामधून काय होतं ही गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून अशा संघटनांमध्ये आपण संघटन कौशल्य करता एकत्र येतात, तर त्याचं चांगल्या कार्यासाठी पण आपण सगळ्यांनी विचार करावा. एवढ्याच खऱ्या अर्थानं आज ह्या नववर्षाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. आणि येणारं 22 वर्ष हिंदू धर्म मराठमोळे माणसांना एक चांगलं जावं अशी मी सर्वांना प्रार्थना करतो. आई देवी चरणी नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून मी आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, धन्यवाद. सन्माननीय रामदास शेठ शेबाले साहेब इथे आपलं मनोगत व्यक्त केलं. मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेठ शेबाले साहेबांनी गुल्लूबाई यांना आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते. आज ज्यांच्या संकल्पनेतून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, ते सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे साहेब, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका चिटणीस नामदेव शेठ जमदाडे साहेबांचं आपण इथे स्वागत करावं. ज्या प्रकारे नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे, कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात, त्याप्रमाणे राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य माजी सरपंच ग्रामपंचायत वाकडी आदरणीय नामदेव शेठ जमदाडे साहेबांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. खास करून कृष्णशेठ जमदाडे साहेब, तुमच्या संपूर्ण परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करू की जमदाडे परिवाराच्या माध्यमातून शेबाळे साहेब, खऱ्या तर नामदास शेठ शेबाळे साहेब हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. त्याबद्दल शेबाळे साहेबांच्या वतीने तुमच्या परिवाराचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. अक्षय मस्कर यांना मी ते पाहतो, शिवसेनेच्या गावातील पदाधिकारी आहेत. अक्षय, आपले स्वागत आहे. आमचे अजयदादा पवार, पुन्हा एकदा आपण सर्वांचं ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने रामदास शेठ शेबाळे साहेब, सन्माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या स्पर्धेतून सांगता घेतात.
प्रसाद रंगिले अर्थात गुलूबाई आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आणि डीकेबाई तांबाजी आपला सन्मानित केला जाईल. वाकडी ग्रामपंचायतीच्या त्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत डीके बोपी आपण थांबाचे आहे. सन्मानित केलं जाणार आहे. चला 2 मिनिटं खेळ थांबायचे बघा. मदन पारवे आणि प्रधान पालकर यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच बाळूदादा पवार तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर यावं आपण. बघा फक्त 2 मिनिटं खेळ थांबला जाणार आहे. मान्यवर या स्पर्धेतून सांगता घेतात. रामदास शेठ सबाले साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सन्मान्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेठ सबाले साहेब आपला आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपण पाहतो. आताच ज्यांच्या माध्यमातून इथे सुपूर्द झालं. सुकेश भोपी शिवसेना नेरे विभाग प्रमुख आहेत. तुमचा मनपूर्वक आभार आम्ही आणि समालोचन ग्रुपसाठी सुद्धा सुकेश भोपी शिवसेना विभाग प्रमुख त्यांच्या वतीने 1500 रुपयाचं बक्षीस दिल्याबद्दल त्यांचं आम्ही सर्व समालोचक मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी तुमच्या सर्व सहकार्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. लहूदादा वाघ माजी सरपंच वाकडी यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे एक दमदार कार्यकर्ते संतोष पाटील शांततेचे प्रतीक त्यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सन्माननीय बालाराम पाटील वाकडी आपण यावं व्यासपीठावर. मंगेश पाटील माजी उपसरपंच की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सर्वच्या सर्व 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या मध्ये ते मंगेश पाटील असतील त्यांचे बंधू संदीपदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचा आभार. स्पर्धेतून सांगता घेतात. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने शाहू रामदास शेठ चबाले साहेब आपलं गोलूबाई आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं आभार इथे व्यक्त करतो. प्रवीण पाटील दुंद्रे काष्टपल्लू क्रिकेटर प्रवीण आपले स्वागत आहे. खेळ लगेच स्टार्ट होणार आहे. बघा रत्न आणि सर्जा बैलाच्या मालक रोज उडतो गुल्लाल बडका आणि प्रवीण दादा बैलगाडा शर्यतीचा आपल्याला नाद लय कडक. इसाकबाई इथे आलेत आमचे समाजसेवक अन्नदाता सदा सुखी. आज समालोचकांच्या दृष्टिकोनातून भोजनाची घरगुती भोजनाची व्यवस्था त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आता निश्चित स्वरूपात काही 1-2 दिवसातच त्यांचा ईद हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न होईल. सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वाकडी आम्हा सर्वांच्या वतीने इसाकबाई तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा. चला या नानाशेठ पाटील माजी सरपंच. चला लगेच सामना स्टार्ट असेल. सामन्याकडे बोलूया. आमचे कृष्णा शेठ जमदाडे साहेबांचं कौतुक करू आम्ही. त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालं. मटालू शेठ कलमोली आपका भी यहाँ पर स्वागत है. Today's honorable chief guest Mr. Matalu Shet has everywhere come to see the match and enjoy the cricket game. बोला आई गावदेवी माता की. चला सामना स्टार्ट असेल. बोलूया समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र मंगेश पाटील शिरोली यांच्याकडे. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात करतो. ए पॉलची पहिली मॅच जिथे एका साईडला खान ब्रदर्स वलवली आणि त्या संघासमोर फाईट करत असताना जीतू 11 जर्मन नेरे प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बाटनं चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि इथे या बॉलवरती 22 मध्ये सिंगल पाहायला मिळेल. टोटली संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 7 या आकड्यावरती जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला.
शांत सुरुवात सध्या बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स वलवली टीमच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्रिकेट संघाचे संघनायक आणि फुंडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांचा वाढदिवस जल्लोष मध्ये साजरा केला जाईल, संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मोरबे आमचे प्रमोददादा भगत वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे ते सरचिटणीस आहेत. त्याचबरोबर बालाराम उसाडकर, मटालू शेठ आमचे आदरणीय श्री वाघ साहेब इथे लवशेठ वाघ माजी सरपंच वाकडी उपस्थित आहेत. मंगेशदादा पाटील माजी उपसरपंच, शांततेचे प्रतीक आमचे संतोष पाटील, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य बालाराम पाटील साहेब आपले मनपूर्वक स्वागत. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जाणार मिड विकेट, सीमा रेषाच्या बाहेर 7 धावांसाठी. जय माता दी. गुरुबादेवी पुंड्यानं त्या संघासमोर फाईट करेल. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. त्याच्यानंतर डीकेजी बोपी साहेबांना विनंती आणि त्याच्यानंतर गुरुनाथजी साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला आमचे शिवभक्त गुरुनाथ दादा पाटील या व्यासपीठावर आमचे मित्र मेघनाथ पाटील यांचे ते बंधू आहेत. जगन्नाथ पाटील सिनियर क्रिकेटर वल्लभ, त्यांच्या समवेत नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर वल्लभ आत्माराम दादा पाटील इथे उपस्थित आहेत. तुमचे मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. तर इथे मात्र यास लेग पॅस मध्ये या 4 धाबा मिळतील. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. 5-2 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली. तिथे पहिल्या ओव्हरमध्ये सचिन मोरेनं 3 खर्च केला आणि सेकंड षटकाचा विचार केला तर आदित्य मस्करनं गोलंदाजी केली, ज्या षटकामध्ये 4-12 मध्ये अवघ्या 7 धाबा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न. सन्माननीय उत्तम पाटील बालादादा पाटील इथे उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे, शांततेचे प्रतीक संघटनेचे पनवेल तालुका सल्लागार संजय पाटील इथे उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक आम्ही ते तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर रनों की बात करेंगे यहाँ से, और ये चलिए भाई यहाँ पर ड्राइव करते हुए यहाँ पर देखिए सिंगल आता हुआ यहाँ पर, और दूसरे के लिए ओ ये चलिए यहाँ पर खान ब्रदर्स देखिए बात करेंगे इस नाम से ओलुले टीम मैदान पर उतरी है, और खास करके देखिए मठालू स्टेट यहाँ पर मौजूद हैं अपने पेटिया के साथ. लेकिन टीम का स्कोर देखिए 20 रन बना है. महागुरु हमारे एमडी सर देखिए खास करके मेहमान नवाज जी, और क्या माहौल बना है भाई यहाँ से. ऐसा लग रहा है रॉकस्टार के फाइनल से पहले ही क्या फाइनल नाइट खेला जा रहे हैं. क्या मेहमानों का देखिए भीड़ यहाँ पर आया था. महागुरु सर मंगेश पाटिल भी देखिए हम देख सकते हैं यहाँ से. पटाखों की आतिशबाजी देखिए यहाँ से. सत्यवन मात्रे सर देखिए बात करेंगे खजीनदार से रायगढ़ से. समर्थक एसोसिएशन के देखिए ओलोली कहा जाए तो गोवर्धन दादा पालेकर देखिए बात करेंगे. मेघनाथ दादा लीजिए मात्रे देखिए आवाज बहुत सारे देखिए बात करेंगे. पूरी गांव देखिए महागुरु सर हम जिनके करीब जुड़े हैं शायद उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन जब कोई टीम खेलती है ना पूरा गांव देखिए उनके साथ रहता है. जहाँ नेरी टीम खेल रही देखिए सागर सर उनके आवाज इस टूर्नामेंट में देखा. हमारे समीर दादा पाटिल लेके जिनके माध्यम से एक बढ़िया प्रतियोगिता नेरे कहा जाए तो यहाँ पर से इसको देखिए यहाँ पर अंपायर क्या ओवर कंप्लीट है, क्योंकि स्कोर बोर्ड बता रहा है ओवर कंप्लीट है. एक छक्का है, सिंगल है, उसके बाद 22 से चौका है, डॉट एक है, उसके बाद 2 डबल रन है.
तो स्कोर की बात करेंगे, स्कोर 22 है। देखिए एक डॉट गेंद है और एक सिक्सर है, 2 2 रन है और एक 22 से चौका है और एक सिंगल है। पहला गेंद पर छक्का आया था, दूसरे पर सिंगल आया था, तीसरा पे देखिए 22 से चौका आया था और उसके बाद चौथा गेंद डॉट था, पांचवा गेंद पर डबल, 6 गेंद पर डबल। देखते हैं WTC लाइव ओवर कंप्लीट है, वहां भी ओवर कंप्लीट है। इसका मतलब 3 ओवर देखिए टीम का स्कोर है 22 रन। ओके महागुरु सर। समोर जे आमचे हॅलोजन बॉक्स आहे बघा, तिथल्या समोरच्या प्रेक्षकांनी मागे यायचे बघा, आतमध्ये पडद्याजवळ कुणी बसायचं नाहीये। हा नामदेव शेठ जमदाडे साहेबांचे मामा परिवार मोहनदादा नेरे यांचं आगमन झालेले आपण या ग्रीन एकल सोसायटीमधील जे प्रतिनिधी आलेले आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। अल्पेश यांना आम्ही पाहतो एकेकाली खानाव क्रिकेट संघाचं खूप मोठं त्यांनी नेतृत्व केलं। अल्पेश सचिन दादा मुंडे यांचे ते मोठे बंधू आहेत। जगदीश दादा इथे उपस्थित आहेत, शिक्षित व्यक्तिमत्व। तो चलिए इसके बाद जो मुकाबला है दोनों टीम को देखिए तुरंत जुड़ना होगा यहाँ से। 3 ओवर कंप्लीट है, अभी भी देखिए 2 ओवर बचा है यहाँ से। नामदेव साहब देखिए कोई सम्मान है तो निश्चित रूप से यहाँ पर लीजिए, कोई बात नहीं। और नो बॉल देखिए यहाँ से अंपायर कॉल है, लेकिन मैच के सिचुएशन के हिसाब से देखिए हर चीज़ यहाँ पर किया जा रहा है। बहुत बड़ी देखिए आयोजन नियोजन। नो बॉल पहले देखिए हमने स्क्वायर लेके अंपायर की तरफ नजर थी, नो बॉल कॉल किया यहाँ पर। और नो बॉल के साथ रन कितना है यहाँ से? 3 रन आया, 4 रन कुल मिलाकर देखिए इस गेंद पे आता हुआ। लेकिन अगला गेंद देखिए यहाँ से फ्री हिट करेगा भाई, और मौका है भाई यहाँ से। भला विकेट देखिए शुरुआत में यहाँ पर 3 बल्लेबाज आउट हुए और उसके बाद देखिए अभी यहाँ पर 2 बल्लेबाज आशीष पाटिल, ऋषि चौधरी देखते हैं यहाँ पर से। ऋषि देखिए इस पर स्ट्राइक पर रहेंगे, गेंदबाजी में यहाँ पर तैयार गेंदबाज है। और देखिए यहाँ से बात करेंगे, पीरियड का गेंद था यहाँ पर, धनुष का पर फायदा नहीं ले पाए। यहाँ पर 1 रन आता हुआ है सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 27 रन। थोड़ा सा देखिए बात करेंगे जो शुरुआत यहाँ पर सूर्य का विकेट गिरा, उसके बाद देखिए रोहन रत्नादीप का विकेट गिरा और इसके बाद देखिए विशाल का विकेट गिरा। लेकिन सब आशीष पाटिल, ऋषि चौधरी की दिखते हैं यहाँ पर, ये साझेदारी दिखते हैं यहाँ पर से कितना लंबा कितना बड़ा पहुंचेगा। क्या बल्ले को छू कर गए यहाँ पर, लेकिन कैसे भी जाए रन देखिए यहाँ से। हाँ बल्ले से आता हो यहाँ पर 4 रन। चलिए सुकेश दादा भोपे देखिए बात करेंगे जिनकी तरफ से 1500। लेकिन रॉकस्टार बात करेंगे जब टूर्नामेंट भी था उनका 1500 रुपया हर रोज। और ये चलिए भाई खींच कर मारा यहाँ पर, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। अब बड़ा हिट आता हुआ 6 रन। +40 क्रिकेट संघ वाकडी सर्व सहकार्यांनी स्टेज समोर यायचे आहे। सामन्याला उशीर होत आहे बघा, लगेच शतरक्षच्या नजरा त्वरित करून घ्यायची आहे। 37 रन देखकर देखिए पहुंच गया टीम का टोटल से। क्या बढ़िया देखिए यहाँ से बल्लेबाजी में जान डालते हुए यहाँ से आशीष पाटिल देखिए यहाँ से, और बनना होगा एक आग को कातिल देखिए यहाँ से। आशीष पाटिल के बल्ले से निकला था आग का गोला, अंपायर ने भी दिया था 6 का टोला और डीजे भी बजाए भाई, उनका भी बोलबाला। फिर से एक बार देखिए खोद कर निकालना चाहते थे यहाँ पर से, सिंगल नहीं भाई, यहाँ से चूक हो गई और ये गलती बहुत बड़ी भी हो सकती है। यहाँ पर चौके के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 41-41 रन। इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सतीश गव्हाणे सर आणि गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे। वास्तुसिद्धी सोसायटीतील रहिवासी आहेत या व्यासपीठावर नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत। चलिए नया दिन है, नई बात करो।
और कल चाहे हारे थे लेकिन आज से नई शुरुआत करो। गुड़ी पड़वा देखिए, नया साल खास करके यहां से और एक नई शुरुआत देखिए। और कलाई के सारे गेंद को मोड़ा यहाँ पर शॉर्ट लेग से फील्डर चाहते हुए यहां से। अब रन आता हुआ, रन आने की जरूरत थी यहां से। और ओवर थ्रो देखिए, लेने का देना पड़ गया भाई यहां से। इसलिए तो कहते ना मायूस मत हो बंदे, वजूद तेरा छोटा नहीं, तू कुछ और भी कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। तो देखते हैं यहाँ से जो सोच यहाँ पर बना था कि यहाँ पर बल्लेबाजी रन बनाना बड़ा कठिन हो रहा है, लेकिन अब देखिए जाकर पहुंचे हैं 44 रन है। लेकिन अभी भी इसके बाद देखिए एक ओवर आना बाकी है। और इस ओवर की देखिए आखिरी गेंद भाई यहाँ से। इसलिए तो कहते ना जिंदगी में इतना गलतियां मत करो कि पेंसिल से पहले रबर घिस जाए। और लेन भरे गेंद थी, उछाल था यहाँ से, लेकिन बैकफुट से कट खेलना चाहते थे। डॉट गेंद निकलता हुआ यहाँ से। और इसके साथ साथ देखिए 4 ओवर कंप्लीट होने के साथ है 11 के औसत से देखिए टीम का स्कोर 44 तक पहुंचा है। अगर इसी औसत से जाते हैं तो 55 तक पहुंच जाएंगे। लेकिन देखते हैं आखिरी 6 गेंद बहुत कुछ बयां करेगा। बोला जय श्री राम। चलिए नए गेंदबाज की बात करेंगे तो यहाँ से उमेश पाटिल आते हुए देखिए। पहला तो ओवर देखिए बात करेंगे जहां पर सचिन मौर्य देखिए एकदम से गोरे गोरे ओवर डाले थे। 3 रन खर्च किए थे जहां पर, लेकिन उसके बाद है गेंदबाजी में आए थे भाई यहाँ से आदित्य मस्कर और मैच को ले गए थे खिंच कर रहे हैं। लेकिन उसके बाद सचिन मौर्य फिर से वापस आए, थोड़ा रिस्क के लिए यहाँ पर बल्लेबाज है आशीष पाटिल। 15 रन आया था, लेकिन जो चौथा ओवर गया 22 रनों का ओवर है। और यहाँ से देखिए आता हुआ 2 रन यहाँ पर है। कहते ना मंजिल पानी है तो दिल में लगन जरूरी है, सोचने से ज्यादा कोशिश करना जरूरी है। रोहित देखिए खान ब्रदर्स वाली टीम है, अब कोशिश जारी रखें भाई यहाँ से। लेकिन देखते हैं कोशिश कहां तक लेकर जाएगा। स्कोर देखिए जाकर पहुंचा 46 रन है। और फिर से एक बार देखिए ड्राइव खुद कर निकाले, फुल लेंथ था यहाँ से, लॉन्ग तैनात है यहाँ से। पहला रन दूसरे के लिए देखिए यहाँ से, इस नो ना ना करते मैं प्यार कर गई और आखिर में रन आउट। देखिए रन आउट यहां से। कहते हैं ना उड़ान अगर ऊंची भरना है तो गहराई देखकर पीछे मत हटना, बस तैयारी जमकर करना यहां से। तो चलिए बात करेंगे जय माताड़ी और जेपी स्पोर्ट देखिए पुंडे टीम के कप्तान आइए टॉस के लिए। और खास करके सदगुरु सीमेंट सप्लास पारगांव टीम के देखिए कप्तान से उपस्थित है। दोनों कप्तान आ चुके हैं, वेलकम है आपका दोनों कप्तान का। 6 गेंद है इस ओवर की देखिए, आखिरी कुछ गेंद बचा है यहाँ से। 3 गेंद अभी शेष है, इस 3 गेंद के बाद टॉस किया जाएगा यहाँ से। सलाह नाणेफेक किती केली जाणार आहे जीपी महागुरु सर 3 गेंद बचा है, रुकिए थोड़ा सा। 3 गेंद है यहाँ पर, 3 गेंद के बाद सीधा चलेंगे यहाँ पर टॉस की तरफ। अच्छा आपको समय रहेगा महागुरु सर इंटरव्यू लेने का यहाँ पर मैच का। दोनों कप्तान से बातचीत आप कर सकते हैं यहाँ से। अंतिम 3 गेंद देखिए यहाँ से बचा है और टीम का स्कोर देखिए यहाँ से बात करेंगे 49 देखिए यहाँ पर 49 धावा यहाँ से। कहते ना अगर वुड से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा रखना होगा। और ये चलिए और एक थर्ड गेंद यहाँ से, आखिरी अंतिम ओवर देखिए। बहुत कुछ खान ब्रदर्स वाली टीम को वेट था, मतलब स्टेट भी देखिए पर वेट कर रहे थे रन आएगा, लेकिन अंतिम ओवर में देखिए अभी तक 5 रन आया है, लेकिन अभी भी देखिए 2 गेंद शेष। और इस बार देखिए खींचकर मारा है, ऊंचाई ली यहां से, स्क्वायर लेग के फील्डर देखिए यहां से बॉडी से थोड़ा सा कंट्रोल किए, लेकिन दोनों बल्लेबाज को 2 रन से नहीं रोक सके। यहां पर 2 रनों के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां पर। और यहां से देखिए आउट उंगली उठ गई है भाई, 1 गेंद अभी शेष है। 2 रन कंप्लीट है, 51 रन है यहां पर, लेकिन 1 गेंद अभी शेष है।
टोटल देखिए यहाँ से 51 51 रन बनाए और ड्राइव देखिए अच्छा किया, यहाँ पर सिंगल आएगा और सिंगल के साथ साथ रन आउट देखिए यहाँ से होते हुए यहाँ पर दूसरे के लिए गए थे, यहाँ से भागकर 52 रन बनाए। जीत के लिए 53 की जरूरत है। सीधा चलते हैं टॉस बॉक्स पर। थँक्स बाबूशाही नाणेफेक केली जाईल। संतोष पाटील वाकडे आणि बाला पाटील यवन जोडी वाकडे गावातील आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल। संतोष पाटील यांना आम्ही पाहतो सहखजिनदार, शांततेचे प्रतीक, पनवेल तालुका संघटनेचे आमचे सहखजिनदार आहेत। शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व संतोष पाटील आणि त्यांच्या समेत बाला पाटील या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे। एका बाजूला फुंडे तर एका बाजूला पारगाव। चला बघूया, यवन जोडीच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली। नाणेफेकीचा कौल फुंडे क्रिकेट संघाच्या बाजूने। जय माताजी गुरुबादेवी संगणक आपण नाणेफेक जिंकलेली आहे। निर्णय का असणार आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू। आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडे आणि ग्रामस्थ मंडळ वाकडे यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। काय सांगाल, आयोजन कसं वाटलं आपल्याला? छान आयोजन आहे। आम्ही पहिल्यांदाच इकडे खेळायला आलेलो आहे। खूप मस्त आयोजन केलेलं आहे। थँक्यू सो मच। नाणेफेक जिंकली जीबी फुंडे क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी सद्गुरू सिमेंट सप्लाय क्रिकेट संघ पारगावला आमंत्रित केलेले आहे। सन्माननीय संजय पाटील मोरबे 40+ त्यांचा आज अध्यक्ष, त्यांचा इथे वाढदिवस आहे। मी आजचे आमचे ज्यांचा वाढदिवस आहे संजय पाटील, पनवेल तालुका शांततेचे प्रतीक संघटनेचे सल्लागार संजय पाटील यांचा वाढदिवस 40+ क्रिकेट संघ वाकडी आणि विभागाच्या वतीने तर त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल। डीजे रेडी, वाढदिवस संजय पाटील पण to you happy के पाटील उद्योजक गट नामदेशेठ जमदाडे, त्याचबरोबर या एनडी विभागातील संपूर्ण आमच्या 40+ कमिटीच्या वतीने संजय पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने उत्तम आरोग्य, उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहे। चला बघा 40+ किती प्रेम आहे बघा की नरेश सांगतात, आम्हाला इथे माहिती देतात। पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा। जगन्नाथ पाटील उपस्थित आहेत, वल्लभ नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर। श्रीरंग नावडेकर सर उपस्थित आहात, स्वागत आहे तुमचं। चला लगेच सलामीची जोडी आपण नेरे संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि विनंती असे वलवली टीम की आपण क्षेत्ररक्षण देखील लगेच सजून घ्या। ए पॉलची पहिली मॅच आपण पाहतोय जिथे एका साईडला खान ब्रदर्स वलवली आणि त्या संघाला फाईट करत असताना जीतू 11 जन्म नेरे या दोन संघांदरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळतं। पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स वलवली टीमनं 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 52 धावा जमा केला आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास जीतू 11 जन्म नेरे टीम समोर प्रवास येणारे 30 बॉल आणि 53 धाब्यांचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा आहे। संजय पाटील याचे संजय पाटील मोरबे आपला यथोचित सन्मानित केला जाणार आहे। संजय पाटील या आपला वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने तुमचा जाहीररित्या इथे गौरव केला जात आहे। नामदेश्वर या आपण त्यांचा सन्मान करा। सामन्याकडे आपण वळणार आहोत। गोवर्धन शेठ पालेकर, मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस वलवली, प्रमोद दादा म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य वलवली क्रिकेटचा आनंद घेतात, स्वागत आहे तुमचं। सन्माननीय एन के पाटील उद्योजक गट संजय दादा पाटील मोरबे यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे।
निश्चित स्वरूपात पनवेल तालुका शांततेचे प्रतीक संघटनेचे तालुका सल्लागार संजय पाटील मोरबे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना वाढदिवसानिमित्ताने त्यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे की हा गौरव आहे आपल्या कर्तृत्वाचा, हा गौरव आहे आपण दिलेल्या योगदानाचा. निश्चित स्वरूपात 40+ वतीने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत. सन्मानी NK शेठ पाटील घोट, आमचे परममित्र नितेशदादा पाटील घोट जे भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका युवा मोर्चाचे प्रभाग 1 चे अध्यक्ष आहेत. त्यांचे काका परिवार दोस्तीच्या दुनियातील एक दमदारी व्यक्तिमत्व NK शेठ पाटील घोट यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इसाकबाई शेख, सरपंच बालू पवार आणि नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मानित केला जात आहे. जगदीश कोपकर साहेब मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. लहूदादा वाघ माजी सरपंच बाकडी या आपला सन्मानित केला जाईल. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. लहूदादा वाघ यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. एकेकाली वाकडी ग्रामपंचायतीचं त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. काकडे साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. चला लगेच स्टार्ट करायचे बघा. वलवली क्रिकेट संघ खेळतो खान ब्रदर्सच्या नावाने निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो आणि त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते आहेत मटालुचे 10 क्रेन के ते ओनर्स आहेत. निश्चित स्वरूपात एक चांगले व्यावसायिक आहेत खान ब्रदर्स. आपले मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. सन्मानी NK शेठ पाटील घोड यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि मटालू शेठ या आपला सन्मानित केलं जाईल. खान ब्रदर्स बलबली क्रिकेट संघाचे पॅकेट्स अर्थात पुरस्कर्ते आहे मटालू शेठ खान रोडवेज रोड लाइन 10 टेलर के ओनर्स. या मटालू शेठ आइए आपका सम्मान यहाँ पर किया जाएगा. तर मॅचला सुरुवात होते. मटालू शेठ खान ब्रदर्स खान रोडवेज लाइन के ओनर्स है 10 टेलर के दे ओनर्स आहेत अर्थात मालिक. इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है इसाक भाई के शुभ हाथों से. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय बबन वाघ साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपले स्वागत आहे. चला बसवराज या ग्रीन एकड सोसायटीतले प्रतिनिधी त्यांचा सन्मानित केला जाईल. वाघ साहेब या आपला सन्मान केला जाईल. ऑटो कमेंट्री बॉक्स कंटिन्यू अभी. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सेकंद सत्र जिथे लक्ष्य पार करायचं आहे तो मात्र जितू 11 जन्मा नेरे टीम समोर लक्ष्य तो मात्र 53 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. पहिला बॉल जिथे पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पहिला प्रथमेश फडके फलंदाज. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितू 11 जन्मा नेरे टीमला फलंदाज प्रथमेश फडके बॅक टू द पवेलियन. तर DK बोपे आणि गुरुनाथ पाटील शिवभक्त या आपल्या शुभास्ते ते मान्यवरांचा यथोचित सन्मानी केला जाणार आहे. तर पहिला धक्का फलंदाज प्रथमेश फडके मैदानातून बाहेर झालाय. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज पाहता बॉलिंग ट्रॅकवरती रत्नदीप चौधरी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती चौका. सेकंड बॉलवरती लगेच पर उत्तर दिलं जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितू 11 जन्मा नेरे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते फलंदाज उमेश पाटील. गावदेवी एंटरप्राइजेस बलबली आदरणीय विनोद शेट
चौधरी यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. या स्पर्धेकरता बसवराज बिरादार ग्रीन एकर सोसायटी सपना कॅटर्से त्यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचा देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर सर्व दानशुदात्यांचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतोय. 6व्या मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट गमावला नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज उमेश पाटील. अतिरिक्त बाउन्स पाहिली या बॉलवरती. यस पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवांतर एक धाव जोडली जाईल आणि गोलंदाजाला 1 बाउन्स साठी अलर्ट देखील केलं जाईल. अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 5 या आकड्यावरती 53 धाब्यांचा लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करायचा. बॅटिंग करत असताना जितू लबन जय हनुमान नेरे टीमला 1 विकेट गमावला. फलंदाज प्रथमेश फडके आऊट झाल्यानंतर कशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारले जाईल. प्रहार करण्याचा प्रयत्न या बॉलवरती देखील होता. व्यवस्थित संपर्क झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र लेग पाईस मध्ये ही सिंगल धाव. एकेरी धाब्यानं संघ 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रत्नदीप चौधरी या गोलंदाजी पाहायला मिळतं. 30 मध्ये 53 धावा डिफेन्स करायच्यात. त्याच्यामुळे चांगली सुरुवात करायची आणि ती सुरुवात करण्यासाठी गोलंदाज रत्नदीप चौधरी चांगली गोलंदाजी साकारता. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक मध्ये फलंदाज रोहन पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार केला. चांगला फटका. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. उत्सवतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. वैयक्तिक एका धावेनं अकाउंट ओपन केला फलंदाज रोहन पाटीलनं आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकाला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण मॅच मध्ये दिला. मात्र प्रहार केला या बॉलवरती. अगदी आक्रमण केला फलंदाज उमेश पाटीलच्या पाठमधून तडाखा षटकार. आक्रमण केलं फलंदाज उमेश पाटीलनं. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. तब्बल 13 धाबा. थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला. जिथे अंतिम बॉल डॉट फेकला गोलंदाज रत्नदीप चौधरीनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 13 आणि 1 विकेट गमावला. बॅटिंग करत असताना जितू 11 जर्मन नेरे टीमनं. तर इथे स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. नामदेव जमदाडे साहेबांचे खास परममित्र मोहिंदर पाल गुप्ता फाउंडर स्टे बूस्टर सॉफ्टवेअर सोल्युशन्स यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. लव कुठले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलंही सरसे स्वागत आहे. तर डी के भोपी वाकडी ग्रामपंचायतीच्या त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान शिवभक्त गुरुनाथदादा पाटील यांच्या शुभास्थिती केला जाईल. हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वा रविदादा भोईल कोलवाडी यांचं आगमन झालेलं. त्यांच्या समवेत संदेश म्हात्रे वलवली या दोन्ही व्यक्तिमत्वांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता मनीष पाटील याचा वापर केला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. 1 षटकार 1 चौका जरूर पाहिला आणि त्याच्यानंतर देखील कमबॅक भरपूर चांगलं रत्नदीप चौधरीचं राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. पहिल्याचा षटकामध्ये 13 खर्च केला. त्याच्यानंतर मनीष पाटीलच्या पहिल्या बॉलमध्ये सिंगल. टोटल 14 धाबा फलकावरती. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज उमेश पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडासा ट्रॅकर बॉल होता. व्यवस्थित पाठच्या रडारमध्ये आलं नाही आणि इथे मात्र सिंगल धाव मिळेल. 53 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. सेकंद 17 मध्ये नेरे टीमला
आणि तो लक्ष पार करत असताना थोडासा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न मॅचमध्ये सध्या वलवली संघ करतोय. एक विकेट अर्थात फलंदाज प्रथमेश फडके मैदानातून बाहेर झाला. सध्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोहन पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. लो फुल टॉस पास स्लोवर बॉल चेंडूचा लाईन मिनिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. फलंदाज रोहन पाटीलच्या पाठमधून येतोय हा षटकार. षटकार आला फलंदाज रोहन पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 21. 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना नेरे संघ. पुढचा बॉल पुन्हा त्या दिशेनं रिप्ले ऍक्शन फटका क्षेत्ररक्षक होते चकवा देत असताना चेंडू चालला डीप पाकवास कबलीला 4 धाब्यांसाठी चौकार. रोहन पाटीलच्या बॅटमधून आक्रमण केल्या मॅचमध्ये रोहन पाटीलला पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांत सुरुवात पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर विस्फोटक केलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न पटका चांगल्या क्षेत्ररक्षक नाही आहेत गॅप भरपूर मोठी आहे त्याचा बेनापीठ फलंदाज रोहन पाटीलला सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार. आक्रमण केलं सलामीवीर ओपनिंग ब्लास्ट करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहन पाटील. नेरे संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटर मित्र अर्थात सागर मांडवकर सर यांच्या गावाचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्याकडून खरं तर नेरे टीमसाठी शुभेच्छा आहेत त्यांचं एकला आपण हार्दिक स्वागत करूया. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा रोहन पुन्हा प्रहार केलाय अजून एक तडाखा अजून एक धमाका फलंदाज रोहन पाटीलच्या पाठमधून येतोय हा षटकार. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. 53 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं होतं आणि अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहन पाटील या फलंदाजी पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी होईल की या मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांच यू टर्न घेईल तो मात्र गोलंदाजी करत असताना खान ब्रदर्स वलवली संघ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय सेकंड स्पेल फेकण्यासाठी गोलंदाज रत्नदीप. वेगवान बॉल भन्नाट वेग पाहिला तेवढा चांगला लेंथ लाईन वरती हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज रत्नदीप चौधरींना. जर मॅचमध्ये पलटवार करायचं ना वलवली टीमला तर तुम्हाला वारंवार विकेट वारंवार डॉट चेंडू फेकायला लागतील. हा कारनामा जर केला तरच आज सामन्यामध्ये नक्कीच विजय संपादन करेल. गोलंदाज या पुन्हा एकदा रत्नदीप चौधरी. तेवढीच चांगली गोलंदाजी. पहिला षटक दमदार राहिला आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेल तिसरा षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा संघनायकांना विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती ना सध्या तरी ठाम गोलंदाजी मॅचमध्ये आपल्याला रत्नदीप चौधरी या गोलंदाजी पाहायला मिळतात. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. समीकरण पाहिलं येणारे 16 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. 16 बॉल 18 जिथे 18 मध्ये 18ची गरज होती. सलग 2 बॉल निर्धाव फेकला. समोर फलंदाज पाहता स्ट्राईक एंडवरती उमेश पाटील चेंडूचा लाईन मिनिट पाहून खेळ करावा लागेलो. सुपर झेल अगदी चांगला झेल पकडला फलंदाज खरं तर यष्टिरक्षक मुकेश शेलाटकरना आणि जिथे हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जितू 11 जन्मान नेरे टीमला फलंदाज उमेश पाटील पाक टू द पवेलन. बाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आज ज्यांचा वाढदिवस आहे की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला
हे मैदान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. या मैदानाचे मालक सन्मान्य आप्पाशेठ जमदाडे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने वाकडी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने आप्पादादा मनपूर्वक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर दुसरा धक्का फलंदाज उमेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. समीकरण पाहिलं ना आता तर येणारे 15 बॉल शिल्लक आहेत त्यांना 15 मध्ये करायचे आहेत. अद्याप एक 18 धाबा बॅटिंग करत असताना नेरे टीमला पहा मॅच मध्ये हलवापणे थोडासा पलटवार करतोय. सध्या गोलंदाजी करत असताना खान ब्रदर्स वलवली संघ रत्नदीप चौधरी चांगली गोलंदाजी. वेगवान बॉल लेंथ लाईन पाहावी लागेल. यस लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंच आमचे सत्यभान काकडे सरांचा इशारा आला की इट इज वाईड. अवंतर धाव जोडली जाईल आणि अवंतर धाबेनं संघ पुढे सरसवलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला 36-36 या आकड्यावरती. सद्गुरू सिमेंट सप्लायचे दमदार क्रिकेटर पारगाव कुणाल तारेकर उपस्थित आहेत या व्यासपीठावर आणि किरण पाटील नेरे तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार रत्नदीप चौधरी. हो वेगवान बॉल भन्नाट वेग पाहिला तेवढीच चांगली लेंथ लाईन योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी मॅच मध्ये रत्नदीप चौधरी करतोय. जिथे 18 मध्ये महागुरु 18 धाब्यांची गरज होती आणि तरी देखील आत्मविश्वासानं गोलंदाजी मॅच मध्ये सध्या गोलंदाज रत्नदीप चौधरीची जिथे समीकरण पाहिलं ना येणारे 14 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. समोर फलंदाज सचिन मोरे. पदतालिकेचा वापर युमी सायबेल डेफिनेटिट फर्निचर डिस्ट्रॉ ट्रिपल अचित हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना जीतू 11 चर्मन नेरे टीमला फलंदाज बाद. तर तिसरा धक्का लागला. सचिन मोरे मैदानातून बाहेर झाला. आता प्रवीण सोरगे उर्फ बाली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. विचुंबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नॅशनल निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स ज्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली ते सन्माननीय आहे. MB जिमचे सर्वेसर्वा महेश भिंगारकर साहेब त्याचबरोबर चेतन सुरते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा वागेश्वर एंटरप्राइजेसचे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर चेतन भिंगारकर दिव्येश एंटरप्राइजेस चेतन सुरते गुड्डू भोईर आणि कल्पेश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वागडी आणि स्पर्धेचे शिल्पकार नामदेव जमदाडे साहेबांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सलग 5 बॉल निर्धाव फेकल्यात रत्नदीप चौधरीना. शेवटचा अंतिम बॉल अतिरिक्त बाउन्स तिखा बाउन्सर करण्याचा प्रयत्न मात्र अतिरिक्त हाईट त्याच्या कारणास्तव पंचांना दंडित घोषित केलं. इट इज द वाईड. अवंतर एक धाव. विसुंबे ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना लागोपाठ दुसऱ्यांदा सदस्य होण्याचं भाग्य लाभलं त्यांच्या सौभाग्यवतीनं गार्गी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा विवेक शेठ भोईर विचुंबे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. विवेक शेठ मनपूर्वक आपलं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. तर अतिरिक्त धाव आता समीकरण पाहिलं येणारे 13 बॉल आणि 16 धावांची गरज. पहा मॅच मध्ये पलटवार नक्कीच करतोय सध्या खान ब्रदर्स वलवली संघ. जिथे 18 मध्ये 18 धावांची गरज होती ना तिथून अगदी निर्णायक षटक फेकण्यासाठी गोलंदाज रत्नदीप चौधरी आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना शेवटचा अंतिम बॉल हलक्या हाताने पुश केला ड्राईव्ह केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये टीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. अंतिम बॉलवरती 2 धावा आल्यात. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जीतू 11 चर्मन नेरे संघ जाऊन पोहोचला तब्बल 39 या आकड्यावरती. 53 धाब्यांची गरज होती. आता इथे मात्र समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 14 धाब्यांची गरज.
थोडा पास केला. चला आज आप्पा जमदाडे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा परिवार सुद्धा इथे उपस्थित आहे. या महिला भगिनी त्यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रण करतो. या मैदानाच्या त्या मालकीन आहेत. स्वागत आहे आपलं. सन्मान्य महेश दादा भिंगारकर यांना पाहतो. जिम्नॅस्टिक क्षेत्रामध्ये फील्डमध्ये खूप मोठं नाव आहे. रायगड पनवेलचं नाव ज्याने खऱ्या अर्थाने बॉडी बिल्डर्स क्षेत्राच्या माध्यमातून लौकिक केलं. महेश भिंगारकर आपलं स्वागत आहे. चेतन सुरते निश्चित स्वरूपात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. बिचुंबे क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या समेत आपण विवेक भोईर यांना पाहतो. विवेक भोईर यांच्या सौभाग्यवतीने सुद्धा बिचुंबे ग्रामपंचायतीच्या लागोपाठ दुसऱ्यांदा सदस्य होण्याचं भाग्य लाभलं. सुप्रसिद्ध युवा उद्योजक आहेत. आपलेही मनपूर्वक सरसे स्वागत आहे. तर येणारे 12 बॉलांना 14 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुयोग मात्रे. पहिला बॉल लाईन खराब. पंचांचा इशारा की ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. सुनील तांडे सरांचा इशारा आला की 80चा वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 40च्या आकड्यावरती, जिथे 53 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये जितू 11 जन्मान नेरे संघ उतरला होता. आता समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी की मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाईल. गोलंदाजी करत असताना कान ब्रदर्स वलवली संघ. सुयोगवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जिथे विकेटची संधी. हो पकडल्याचे संपलाय. फलंदाज रोहनचा खेळ हा धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमला. असताना खान ब्रदर्स वलवली संघ. समीकरण पाहिलं ना आता येणाऱ्या 11 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. मागील षटकामध्ये रत्नदीप चौधरीनं चांगली गोलंदाजी साकारली, जिथे मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करून दिलं आणि त्याच्यानंतर गोलंदाज सुयोग मात्रेच्या पहिल्याच बॉलवरती विकेट. आता 11 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी दाखल झालाय. फलंदाज आदित्य मस्कर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. येणाऱ्या 11 बॉल आणि आता 13 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉल निर्णायक राहील मॅच मध्ये, तो मात्र दोन्ही संघांसाठी. गोलंदाज सुयोग मात्र ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती ना सार्थ गोलंदाजी मॅच मध्ये नक्कीच करावे लागेल. समोर डावखोचा एक विस्फोटक खेळाडू फलंदाज आदित्य मस्कर इन ऍक्शन मध्ये. लेटकट खेळण्याचा प्रयत्न. कबर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. टीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन. चेंडूला उचलती फेकती. कलेक्टिंग झाली नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रियताने इथे मात्र घडलं काय तर ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल फलंदाज सेफ पॉपिस क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय. जर कदाचित फलंदाज बाद असेल तर खूप मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल. सन्माननीय वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आशादादा चोरगे, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. ऑफिशियलचे तिसरे अंपायर टेक्निकल टीम मध्ये जॉईन आहेत ते मात्र सँडी पायकर सर केवाले, ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहनिवृत्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यस, नॉट आउट. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 45 आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 10 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. 10 बॉल 11चं समीकरण. मॅच मध्ये संघर्ष दोन्ही टीम भरपूर चांगला करत असताना इथे आज आप्पा जमदाडे साहेबांचा वाढदिवस आहे. बघा संपूर्ण त्यांचा सुनबाई वर्ग, त्यांच्या मुलींचा संपूर्ण परिवार इथे उपस्थित आहे. या सर्व भगिनी मनपूर्वक तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे हा डॉट चेंडू आलाय. आता समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल 11 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती ना सामना चेंज होत असताना पाहायला मिळतं. अगदी चांगली मॅच. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष आमने सामने करत असताना आपण दोन्ही संघाला पाहतोय. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. गोलंदाज तयार.
वेगवान बॉल बॅटची एज घेत असताना क्षेत्ररक्षक शॉट थर्ड बॉल मध्ये जोपर्यंत चेंडूला अडवतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 43 या आकड्यावरती आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये करायचे आहेत 10 धाबा. गोलंदाज सुयोग मात्र देखील भरपूर चांगली गोलंदाजी मॅच मध्ये साकारतोय. आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये गोलंदाज सुयोग मात्रे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रवीण चोरगे एक ताकद खेळाडू ज्यानं आज नेरे क्रिकेटला भरपूर उंचावरती घेऊन गेला आणि तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न फटका पॅटच्या प्रॉपर रेडार मध्ये जिथे ऑन साइडला तडाखा दिलाय फलंदाज प्रवीण चोरगे उर्फ बालीच्या पॅट मधून हा षटकार. ही मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर आदरणीय गौरदर्शन पालेकर आणि त्यांच्या समवेत प्रमोद शेठ म्हात्रे या त्यांचंही मनपूर्वक आम्ही ते स्वागत करत आहोत. तर आता समीकरण पाहिलं येणारे 7 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. एका फटक्यानं मॅच खुली केली. एका फटक्यानं सामन्यामध्ये पकड मजबूत केली. सध्या बॅटिंग करत असताना ते मात्र G2 11 जनमान नेरे टीमनं प्रवीण चोरगे शेवटला अगदी मी म्हणेन 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि एक फटक्यानं मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही मजबूत केली. 7 बॉल 4 धाब्यांची गरज. गोलंदाज सुयोग मात्र करत आपण पाहिलं 4 बॉल अगदी चांगल्या लाईन वरती डिलिव्हर केल्या. मात्र त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती प्रवीण चोरगेच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. बॅटचे एक क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपला फलंदाज प्रवीण चोरगेचा खेळ. मॅच मध्ये ट्विस्ट येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. इनिंग तुम्हाला वेळेनुसार समाप्त करावे लागेल. त्याच्यामुळे वलवली संघ आपण आपला गोलंदाज लगेच चॉईस करा आणि लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 4 धाबा डिफेन्स करून देईल गोलंदाजी करत असताना खान ब्रदर्स वलवली टीमला. चला थोडा फास्ट केला विनंती करेन वलवली टीमला. आज खरं तर ए बॉलच्या लढती आपण पाहतो जिथे पहिली मॅच आपण एन्जॉय करतो. एका साईडला संघ पाहता करत G2 11 जनमान नेरे आणि त्याला फाईट करतो मैदानाच्या आतमध्ये खान ब्रदर्स वलवली. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज पाहायला मिळेल ऋषी चौधरी. हा 4था ट्रम्प कार्ड 5वा षटक फेकण्यासाठी त्याचा वापर मॅच मध्ये सध्या खान ब्रदर्स वलवली टीमने केला. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. आत्मविश्वासानं गोलंदाजी साकारावी लागेल. मात्र खरं तर आपण पाहिलं रत्नदीप चौधरीनं चांगली गोलंदाजी साकारल्या. मात्र अंतिम षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी ऋषी चौधरीची मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला थोडा पास केला. वारंवार आम्ही कॉल देतो लक्ष द्या. वलवली संघ मुकेश थोडा पास केला. स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर आदित्य मस्कर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज सूरज पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र कोणता संघ सामन्यामध्ये विजय संपादन करेल. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. ऋषी चौधरी थोडासा वेट ऑन वॉच केला. फटका चांगला आहे. कव्हर मध्ये पॉइंटला हा फटका एक्झिक्यूट केला जिथे क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. आता येणारे 5 बॉल आणि जिथे गरज आहे मॅच मध्ये अवघ्या 2 धाब्याची कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळं नेरे टीमला येणाऱ्या 5 बॉल मध्ये 2 धाबा बनवायला लागतील. समोर फलंदाज पाहतोय खरं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना सातत्याने नेरे टीम मध्ये केली जाते तो फलंदाज आदित्य मस्कर इन ऍक्शन मध्ये. इथे लाऊड अपील LPW चा शिकार
मॅच मध्ये टर्न घेण्याचा प्रयत्न सध्या खान ब्रदर्स वलवली टीम करते, जिथे फलंदाज आदित्य मस्कर मैदानातून बाहेर आणा. हा 6वा धक्का पाटिंग करत असताना जीतू 11 जय हनुमान नेरे टीमला. पिसारबे त्यांच्या समेत भारतदादा मात्रे नागझरी आणि रोशनबाई पालेखुर्द या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर येणाऱ्या आता 4 बॉलांना अवघ्या 2 धावांची गरज. मात्र मॅच मध्ये टर्न घेतोय सध्या खान ब्रदर्स वलवली संघ. सामन्याला सोडण्यासाठी तयार नाही आहे. शेवटपर्यंत वाघासारखे लढू आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवलं. येणारे 4 बॉल 2 धावांची गरज. संघर्ष भरपूर चांगला दोन्ही टीमचा मॅच मध्ये पाहायला मिळतं. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत करत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी चौधरी, जिथे पहिल्या बॉलवरती 2 धावा पाहिला आणि सेकंड बॉलवरती विकेट समीकरण पाहिलं. येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकासाठी इन झाल्या. अजय मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. चला थोडा पास केला, भरपूर उशीर करता. लक्ष द्या वलवली संघ, मुकेश याच्याकडे लक्ष द्या. येणारे 4 बॉलांना 2 धावांची गरज. सामना अगदी रफ अँड टफ आहे. प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळतं. प्रहार केलंय, सामना फिनिश, सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. जीतू 11 जय हनुमान नेरे हार्ड साठी शुभेच्छा देतो. थँक्स मंगेश. आता ज्या लढतीमध्ये इथे नेरे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, संघाला त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. पनवेल शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गौरवशेठ कानपिले साहेबांच्या वतीने चला तत्परी मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे. मान्यवरांचा